उपस्थित आहोत. कर्तव्यनिष्ठ यासाठी कारण कोरोनासारख्या भीषण काळात सुद्धा मुंबईला जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. माझे वडील अशोक सर्जेराव आढळराव यांनी माझ्या वडिलांनी इथे इतके वर्ष काम केलं. त्याच्यानंतर इतके वर्ष काम केल्यानंतर इथे या जागेने त्यांना इतकी सुंदर मैत्री दिली, एक सन्मानपूर्वक ओळख दिली आणि प्रामाणिकपणे काम करण्याची एक जागा दिली. त्यासाठी आम्ही सगळे कृतज्ञ आहोत. त्याची कर्तव्यनिष्ठा मी लहानपणापासूनच बघत आली आहे आणि जे त्यांनी ठरवले ते आतापर्यंत त्यांनी साध्य करून दाखवले आणि पुढे खूप काही मिळवायचं बाकी आहे. पण या प्रवासात त्यांना खंबीरपणे साथ देणारी माझी आई, तिला खूप जास्त आभार तिचे आणि आम्हा दोघांना इतकं सुंदर आयुष्य दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. अजून कोणाला बोलायचं आहे का? कामगारांचे नातेवाईक वगैरे या ठिकाणी आमचे ज्येष्ठ सेवानिवृत्त या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आमच्या मित्रांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. सुरेश चव्हाण, अजित मोहिते, निरंजन जाधव, जनार्दन गुरव, धर्मेंद्र, बाळासाहेब भोसले या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक स्वागत. यापैकी कोणाला 2 शब्द शुभेच्छात्मक बोलायचे का बघा? या ठिकाणी माझे सहकारी अजित मोहिते त्यांना मी विनंती करतो की आपण 2 शब्द शुभेच्छात्मक मार्गदर्शन करावं. अजित मोहिते. धन्यवाद सुचेवा. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी शिवाय नागरामध्ये सेवा साफल्य सत्कार सोहळा हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. या ठिकाणी प्रथमतः या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे सर्व महान समाजवर्गांना त्या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आज या कार्यक्रमाला लाभलेले या आगाराचे वरिष्ठ वाहतूक अधिकारी, त्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे आगार अधिकारी आणगे साहेब, त्याचप्रमाणे सर्व सत्कारमूर्ती व त्यांचे कुटुंबीय, गणगोत्र, कामगार वर्ग, बंधू आणि भगिनी. चालावतप्रमाणे 1 जून म्हटलं की मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्तीचं प्रमाण असतं. आज बऱ्याच आगारामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. सेवानिवृत्त होत असताना प्रत्येक कामगारांना जी त्यांनी जवळजवळ 30 वर्षाच्या पुढेच बऱ्याच कामगारांची सेवा असते आणि या सेवेचं प्रत्येक आगारामध्ये जी आगार कमिटी असते त्याचं ते आयोजन करतं. मी या ठिकाणी यापर्यंत या शिवाजीनगर आगार कमिटीचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी चांगल्या रीतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज या ठिकाणी प्रत्येकाच्या मला 2 वर्ष सेवानिवृत्त होऊन झालेले आहे, परंतु माझं माध्यम कामगार मी असताना एक युनियनचं माध्यम माझ्याकडे होतं आणि ते युनियनच्या माध्यमातून आजपर्यंत एक वरिष्ठ कामगार किंवा त्यावेळेचे ज्युनियर होते किंवा वेटलिस्टचे संपूर्ण कामगार यांचा परिचय असल्यामुळे आज या निमंत्रणानुसार मी आज या ठिकाणी हजर होतो. मला प्रथमतः माझे जवळ सहकारी, आम्ही एकाच वेळेस जेव्हा बेशुभामध्ये जॉईन झालो ते भरत अशोकराव यांचा मला पहिल्यांदा फोन आला. कुठल्या परिस्थितीत मला त्यांनी 2-3 महिने अगोदर सांगितलं, परंतु या 8-15 दिवसांपूर्वी त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे माझे खास मित्र श्री मुल्ला साहेब यांनी सुद्धा मला सांगितलं, डोबळे साहेब यांनी सांगितलं. बऱ्याच कामगारांचे मला फोन येऊन गेले आणि काही कालावधीमध्ये मी गावी असल्यामुळे मला काही लोकांचे फोन मिळाले नाही. म्हणजे रेंज नसल्यामुळे मला ऑर्डर करायचे होते, तरीसुद्धा मी आज वेळात वेळ करून या ठिकाणी आणलो. कामगारांच्या बाबतीत म्हटलं की
कामगार आता या छोट्या मुलीने मग सांगितले की त्या कलाकारांनी सांगितले की ते एक ड्रायव्हरची मुलगी आहे आणि ड्रायव्हरचं जे काय कला कौशल्य कसं असतं ते उदरनिर्वाह करत असतो, परंतु या उदरनिर्वाहाचं जे तारेवरची कसर जे असते, ड्रायव्हर म्हटलं की आमच्या अधिकारी लोकांना किंवा वरिष्ठ अधिकारी जेव्हा आगारामध्ये भेट देतात त्यांना सुद्धा आश्चर्य वाटतं की हे बस चालक कशा पद्धतीने या रहदारीतून वाट काढत बाहेर हायवेपर्यंत जातात किंवा बस मार्गक्रमण करत असतात. हे आश्चर्य म्हणून आणि ती वाखाणण्याची गोष्ट आहे आणि प्रत्येकजण ती चांगल्या रीतीने सेवा पार पडत असतो. या ठिकाणी आता प्रतिनिधी नाव येते पोपट साहेब हे बस निरीक्षक आहेत. त्यांचं सुद्धा काम पाहिलं तर एक मितभाषी, त्यांना म्हणजे प्रत्येक कामाशी काही वेळेस त्यांना रिपोर्ट करायचा असतो. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यात काही असेल चुका असतात त्याच्यासाठी नाही का, पण ते एक समजूतदारपणाने त्यांना सांगतात. त्यांचं सुद्धा असल्यामुळे त्यांना कामावर पण असं वाटतं की हे साहेब माझा काही रिपोर्ट करणार नाहीत, अशा पद्धतीचे साहेब. त्याचप्रमाणे मुलांच्या बाबतीत सांगितलं तर मुलं हे खूप कमी प्रमाणात बोलणार, त्यांचं काम भलं नाईट ड्युटी करणारे. नाईट ड्युटी करत असताना माझं काम भलं किंवा एखादी रजा रिपीट झाली तर आमच्यासारख्यांना संपर्क करायचे, आम्हाला बोलायचे. शरद काहीतरी या ठिकाणी बोलतात, त्यांना मी संधी देतो की या ठिकाणी त्यांनी बोलावं. या प्रत्येक कामगाराबद्दल सांगायचं म्हटलं सांगण्याचा उद्देश असा आहे की आज मी या ठिकाणी आहे कमिटीत आता क्षीरसागर या ठिकाणी क्षीरसागर आम्ही सोबत काम केलेले आहे. ज्या कामगारांच्या माध्यमातून जसं बोलायचं ज्यांची माहिती प्रत्येक युनिटपतीला जास्त माहिती असते, त्या प्रत्येक कामगारांची त्यांच्या काही अडीअडचणी असतात त्यांच्यातून मार्ग काढण्याचा हे माहीत असतं. परंतु वेळ फार झालेला आहे. वेळ होत असताना आपण हा सत्कार समारंभ ठेवला आहे, त्यांचं गुणगौरव व्हायला पाहिजे. कारण आपण आलो सत्कार दिला, त्यांना 7 दिवस दिले, त्यांचा सत्कार झाला, ते गेले निघून गेले, त्यांचा प्रश्न संपला असं होतं. या कामगारांचा जे कुटुंब या ठिकाणी आले प्रत्येक कामगाराचं म्हटलं जातं हे सर्व सत्कार मुद्दे आहेत. त्या ठिकाणी त्या कामाच्या बाबतीत मी थोडंफार सांगितलं आहे, पण फार उशीर होईल कदाचित, कारण सांगण्यासारखं कोण बोलेल काही माहिती नाही मला. पण कुटुंबातील व्यक्तीने प्रत्येकाच्या कुटुंबातील व्यक्तीने थोडंफार आपल्या आता जसं अमरावतीच्या मुलीने सांगितलं तर प्रत्येकाचे आहे की लहान मुलं असतात घरामध्ये, मुला पत्नी त्या आपल्या पतीची सेवा करण्यासाठी सकाळी ड्युटी असेल सकाळची किंवा नाईट ड्युटी असतो, रात्री उशिरा घरी येऊन तो आपला उदरनिर्वाह करत असतो. अशा पद्धतीच्या गोष्टी काय असतात त्या प्रत्येक पाल्य आपल्याचं त्या सांगत असतो. या ठिकाणी सांगण्याचा बराच उद्देश आहे, पण कार्यावर उशीर होईल आणि प्रत्येक मला असं वाटतं हे कामगार हे आपलं मनोगत या ठिकाणी प्रत्येक आपापली माहिती लागते, कारण प्रत्येक गोष्टी सांगण्याचं या ठिकाणी वेळ अपुरा पडेल. मी या ठिकाणी अजिंक्य बोलतो हे सर्व सत्कार मूर्तींना मी सुनील त्याचप्रमाणे आगाराच्या वतीने आणि माझ्या मजुरांनी या सर्वांना दीर्घायुष्य लावतो, त्यांना पुढे चांगला आयुष्य लाभ असून या ठिकाणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझ्या दोन शब्द बोलतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय जय. नमस्ते. मला सर्व जे लोक आज रिटायर होत आहेत त्या सर्वांचं अभिनंदन करायचं आहे. तुम्हा सर्वांना अशा पुढचं चांगलं आयुष्य लाभो आणि कार्य करत राहा, आरामी होऊ नका जसे ते सर्व होते. आणि मला BSTच्या सर्व कामगारांची एक गोष्ट खूप चांगली वाटते की ते लोक सकाळी 4ला पण 3ला पण ड्युटीला उठतात. तर ते आम्हाला सर्वसामान्य लोकांना जमत नाही, मला तर लवकर उठायला जमतच नाही गावात करायचं आहे. तर तुम्हाला सर्वांना माझ्या चांगले पुढीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद सर. माझं नाव अंबादास साकोले, अशोक अमराळेंचा मी भक्ता, पण मी मावळकर आणि सर्वांनाच वाटत. धन्यवाद धन्यवाद. हे बाबा गडबड करू नका, शांतपणे जागा असेल तर बसून घ्या. हा क्षण उद्या नाही, थोडा वेळ झाला तरी चालेल. आपल्याला शांतपणे हा कार्यक्रम पार पाडायचा आहे याची दक्षता घ्या. मित्रांनो, आज आपले सहकारी या ठिकाणी सेवानिवृत्त होत असताना या सोहळ्याला उपस्थित अधिकारी आणि सर्व ज्येष्ठ कामगार या शिलेदारांचे नातेवाईक मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आपण कशासाठी घेतो? आज जेव्हा उपक्रमामध्ये आपण प्रवेश करतो, आत यायला एकच वाट असते,
आणि हे सर्व मार्ग बंद करून जी सन्मानाने बाहेर जाण्याचा मार्ग असतो तो सेवानिवृत्तीचा दिवस. आणि या सेवानिवृत्तीच्या दिवशी आज या ठिकाणी बसलेले शिलेदार आपल्याला एक आदर्श देऊन जाणार आहेत की त्यांनी कशी सेवा केली, 35-36 वर्षाचा कार्यकाळ कसा पूर्ण केला. तर मुंबई शहरामध्ये काम करीत असताना त्या धगधगीच्या वातावरणामध्ये आज शिवाजीनगर बघितलं तर तुम्ही या आत येताना बघितलं असेल, कुठलाही दुसरा मार्ग नाही. डेपोच्या गेट पासून हायवे पर्यंत झूम कुटीत घेऊन काम करावं लागतं. मधून आणून पाळणारे असतात, बाईकवाले असतात आणि काही चर्शी लोक असतात. याचा जो काही त्रास आहे त्या शिवाजीनगर आगारातील कर्मचाऱ्यांना विचारा. आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये आमचे अधिकारी कर्मचारी सगळ्यांना सामावून गोड बोलून कसं काम करायचं, या शिवाजीनगरमध्ये कसं काम केलं पाहिजे, या सर्व बाजूला आम्हाला जावं लागतं. आणि अशा परिस्थितीला हे शिलेदार 35 वर्षाची, 32 वर्षाची, 34 वर्षाची सेवा करून आज सेवानिवृत्त होत आहे, याचा मोठा अभिमान आहे. या शिवाजीराव सारखे बस वाहक त्यांचं जर कोणी काम बघितलं असेल, बसमध्ये आगारातून गाडी काढल्याबरोबर धड गाडी जागेवरती स्टँडिंग होते आणि त्याच्यामध्ये ताई, मावशी, बाबा, मित्रा असं बोलून सुट्ट्या पैशाला प्रवृत्त करतात. मग ते सुट्टे पैसे नसले तरी किसे चापसायला लागतात. असं हसऱ्या चेहऱ्यानं या शिवाजी आतापर्यंत 34-35 वर्षाची सेवा. अशा प्रकारे माझे अनेक या ठिकाणी सहकारी आहेत. सगळ्यांच्या जर नावानं बोलायचं झालं तर आपल्याला भरपूर वेळ लागेल, परंतु आमचे बस चालक ढेकळे साहेब या आमच्या शिवाजीनगरमधून सप्लायमध्ये काम केलं आणि त्यांची एक इच्छा होती की मी शिवाजीनगर आगारातून सुरुवात केली आणि माझा सत्कार हा शिवाजीनगर आगारातच झाला पाहिजे. तर अशी व्यक्ती आज त्या महाराज आहेत, बुवा आहेत. आज तुम्हाला थोडं 2 मिनिटं मी घेतो त्यांच्याबद्दल. आज माझे ते शेजारी आहेत. जेव्हा मी शिवाजीनगरला आलो तेव्हा ते असेच आम्हाला बोलायची सवय. ते माझ्या बाजूला येऊन बसले आणि म्हटले, कुठं राहता तुम्ही? मी जुईनगरला. मग त्या ठिकाणी रूम खाली आहे का? तेव्हा सिडकोची 2000 साली लॉटरी सुटली होती आणि तिथं बुकिंग चालू होतं. मग तेव्हा महाराज म्हटले, तुमच्या तिथंच मला रूम घ्यायचा आहे. मग आम्ही सिडकोला गेलो आणि देवायोगाने माझ्या शेजारचाच रूम आम्हाला खाली मिळाला आणि तेव्हा आम्ही त्याच दिवशी बुक केला. तेव्हापासून आम्ही 25 वर्ष शेजारी राहतोय. आज मला दुःख वाटतंय की शेजारी असावा. आज साहेब 25 वर्ष आम्ही शेजारी काढले, त्यांची सवय या ठिकाणी आहे. आज अरे तुरे तर सोडूनच द्या, कुठल्याही एका शब्दाने कुणाला शेजाऱ्याला दुखवलंय आणि कुठली तकलीफ दिली, नेहमी हसत चेहऱ्यानं. म्हणून मी पुन्हा एकदा टेकडे बुवांना धन्यवाद देतो आणि पुढील आयुष्यासाठी, उर्वरित आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तसेच माझे या ठिकाणी बसलेले सर्व शिलेदार मनापासून सर्वांना धन्यवाद देतो मित्रांनो. आणि एक मी त्यांच्या सहकुटुंब, सहपत्नी, परिवार, मुलं या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना एक मी आवर्जून एक संदेश देऊ शकतो की जे हे 1 तारखेपासून आमच्यामध्ये नाही, पूर्णपणे या बेस्टची सेवा करीत असताना घर सोडल्यापासून घरी जाईपर्यंत जवळजवळ 12-14 तास त्याला वेळ लागायचा. ते 12-14 तास घराच्या बाहेर असायचे. परंतु 1 तारखेपासून कुणाचा धंदा असेल, उद्योग असेल, काही टाइमपास असेल, परंतु काही ना काहीच काम नसेल तर घरामध्ये टाइमपास होणं मुश्किल आहे. परंतु घरामध्ये राहत असताना त्याने आपलं 34-35 वर्षाचं आयुष्य तुमच्या कल्याणासाठी त्यांनी झिजवलेलं आहे. तेव्हा मी सर्वांच्या कुटुंबाला विनंती करतो की जर घरामध्ये ते असले जास्त वेळ त्यांना आणि घरामध्ये बसल्यानंतर म्हणजे खाऊस वाटतं, भूक लागते, तर अशा काही त्यांनी काही तुम्हाला मागणी केली तर त्याची इच्छा पूर्ण करा. त्यांच्यावरती चिडचिड करू नका, रागदोष करू नका आणि त्यांचं मिळालेलं जे आहे पुंजी BST कडून ते सुरक्षितपणे त्याचा उपयोग करा.
आणि त्याला सामावून घ्या, त्यांच्यावरती रगडा करू नका, समजून घ्या, हीच मी सर्व कुटुंबाला विनंती करतो. आणि मी जास्त वेळ घेत आहे, अजून भरपूर माझे सहकारी या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहेत. धन्यवाद सर्वांना. पुन्हा एकदा माझ्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. यानंतर तुकाराम गुंजाळ आमचे सहकारी ते सुद्धा सर्वांना शुभेच्छात्मक 2 शब्द मार्गदर्शन करतायत. तुकाराम गुंजाळ. हॅलो, ओम साईराम. आज सेवानिवृत्त कार्यक्रमानिमित्त सेवा साफल्य सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आमचे लाडके वरिष्ठ वादक वगैरे गायकवाड साहेब, तसेच आगार गादी इतर सर्व वरिष्ठ अधिकारी आणि ज्यांच्यासाठी आज कार्यक्रम आयोजित केला असे सत्कार म्हणून मी सर्व सेवानिवृत्त कर्मचारी. मित्रांनो, आज जो 12 जण सेवानिवृत्त होत आहे, निवृत्त होण्यामागे एक आनंदही होत आहे आणि दुःखही व्यक्त होत आहे. त्याच्यावर 2 कारण असे. आनंद असं होतो की असं वाटतं आपल्या पुढची श्रेणी 11वी आता वर आली, आपल्याला गाड्या चांगल्या लागतील. दुसरं दुःख असं होतं की मित्रांनो, आज नेहमी सेवा झालं आणि सर्व कर्मचारी कामाला आल्यावर एकमेकांची टिंगल मस्करी कसं काम आताच करून आम्ही घरी जायचं कळत पण नसतं. उद्यापासून परवापासून ते एकमेकाला आम्हाला भेटणार नाही, फोनवर कोणत्या करणार. त्याचं खूप दुःख वाटतं की आपण असल्यावर किती आनंद होतो ते. मित्रांनो, असं बोलण्यासारखं खूप आहे. आज सर्वच कर्मचाऱ्यांनी एकदम निष्कलंक आणि चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे आणि त्यांना उर्वरित आयुष्य सुखाचे, भरभराटीचे, समृद्धीचे आणि निरोगी जावे असं मी माझ्या गुंजाळ परिवार, शिवाजीनगर अधिकारी, शिवाजीनगर आगार व सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तुकाराम. तुकारामने सांगितलं की आता ते सेवानिवृत्त होत आहेत आणि हसत खेळत मुखाने या ठिकाणी आम्ही काम केलं. मित्रांनो, आवर्जून मी सांगतो की शिवाजीनगर आगार हा 25 डेपोमध्ये 1 नंबरचा आगार. आज या एवढ्या घाणीचं साम्राज्य असताना या ठिकाणी 1000-1200 स्टाफचा हा आगार आहे आणि इथं काम करीत असताना कुठलाही कर्मचारी कुठल्या कर्मचाऱ्याबरोबर भांडलेला आजपर्यंत दिसला नाही, कुणाबरोबर वैर नाही, कधी दुश्मनी नाही. अशामध्ये आम्ही एकमेकाशी हसत खेळत आजपर्यंत दिवस काढले. कुठलाही कर्मचारी जर बदली होऊन बाहेर गेला तर तो कधी परत शिवाजीनगरला येणार आणि तो येतोच. कारण वरती जर त्याला विनंती केली की मला नाही शिवाजीनगरच पाहिजे, कारण बाहेरचा कर्मचारी कोण शिवाजीनगरला येत नाही. तर तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, 2098 साली या आगारामध्ये असं तुम्ही बसू शकला नसता. तोंड उघडलं तरी माशा तोंडात जात होत्या, अशी परिस्थिती या आगाराची होती. या कहाणीच्या साम्राज्यामध्ये या सर्व लोकांनी हा शिवाजीनगर आगार उभा केला आणि आज सेवानिवृत्त होत आहेत. खरोखर याचा सर्वांना अभिमान आहे. धन्यवाद तुकाराम. यानंतर आहे का कोण कर्मचाऱ्यांमधून? रोमन मॅडम बोलतायत ना? अच्छा अच्छा. ओहे मॅडम, या पुढे. या कार्यक्रमाला आपल्या आगाराच्या ओहे मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचंही कर्मचाऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. बघा, कोणाला परत संधी नाही बरं का. हा कार्यक्रम उद्या नाही. शुभेच्छात्मक 2 शब्द. आता या ठिकाणी माझे सहकारी रिटायर होत आहेत आणि त्यांचे अनुभव आम्हाला ऐकायचे आहेत, म्हणून प्रत्येकाने शेजारी 2 मिनिटं तरी मार्गदर्शन करायचे. कामराळे साहेब 2 मिनिटं बोलायचे. 2 मिनिटं काहीतरी बोला. शिवाजीनगरमध्ये आगार आलेले सर्व आणि माझे सेवानिवृत्त. हॅलो, मी शिवाजीनगरला ओपनिंगला इथं आलेलो 1998 साली. त्यावेळेस जे माझे पॅसेंजर होते, लहान लहान मुलं, 383ची मी गाडी करायचो. त्यांचे आता लग्न होऊन मुलं पण झाले. असे
मला भेटतात ती लोक. आता 3-4 दिवसापूर्वी पण एक पॅसेंजर भेटलो होतं. तुम्ही 7-8 वर्षापूर्वी मी तुमचं पॅसेंजर होतो, मग तुमच्या गाडीमध्ये यायचो. बरं त्याच्यानंतर मला आता तुम्ही भेटले. म्हणजे मी पहिल्यापासून ह्या डेपोत आहे. आणि मी कधी शिवाजीनगरला आल्यानंतर मला बदली पण करू वाटली नाही. कारण इथं ना एखाद्याचा समजा डबा नसला तरी त्याला कधी कॅन्टीनचं जेवावं लागत नाही. 3-4 लोक जरी कॅन्टीनला बसले जेवायला तरी 1-2 लोक तिथं जेवायचे. जोडीदाराला कधी कुठलं कॅन्टीनचं घेऊन पण देत नव्हतं. एवढे मित्र तिथं किती झालेले. मला जेवणार डेपोला मी फॉर्म भरला होता, पण मला तिथून परत माझं ट्रान्सपोर्ट रोखलं त्यांनी. म्हणजे जायचंच नाही तुम्ही, म्हणून मी इथं आतापर्यंत थांबलो. धन्यवाद अमराजे साहेब. त्यानंतर मी मुल्ला साहेबांना विनंती करतो ते 2 शब्द बोलायचे. नमस्कार. मी या डेपोला 34 वर्ष काम केलेलं आहे. या डेपोला काम करत असताना मी कायम नाईटच करत होतो. आणि नाईट करत असताना मला बरेच इथं अडचणी वगैरे येत होत्या. पण आम्ही कायम नाईट करत असल्यामुळे ते मॉर्निंगसारखा क्लास आम्हाला नाईटमध्ये काय भेटला नाही. अधिकारी वर्ग वगैरे नाईटला नसतो, परंतु ट्रॉफिकचा एवढा त्रास असतो. तिथे काम करत असताना ट्रॉफिकमध्ये किती लोक अशी बाईकवाले असतात, रिक्षावाले असतात, त्यांचा त्रास भरपूर असतो. आणि हे पण आम्हाला शिव्या देतात, आम्ही पण त्यांना शिव्या देत असतो. अशा प्रकारे 32-34 वर्ष काम केलं. आणि पहिल्यांदा तर मी म्हणायचो इथं माझ्यासारखा तापट माणूस कंडक्टरमध्ये काम करेल की नाही याची मला शंका होती. पण सुदैवानं ईश्वर कृपेनं मी 34 वर्ष काम पूर्ण करून माझी सेवा पूर्ण केलेली. आणि धन्यवाद धन्यवाद. हे बघा, हे माझ्या उद्या नाही, आज यांचं जे मनोगत आहे ते आपल्याला प्रत्येकाचं ऐकायचं आहे. थोडा वेळ झाला तरी चालेल, पण कार्यक्रम हा एकदम आपल्या आठवणीत राहण्यासारखा आपल्याला झाला पाहिजे. ढेकळे साहेब 2 मिनिटं उठून उभं राहून बोलायचं. 2 मिनिटं. नमस्कार. मी इथं ओपनिंगपासून येत आहे, पहिल्या दिवसापासून इथं काम करीत आहे. एवढ्या खूप सुरुवातीला ज्यावेळेला ओपन चालला घेतो तेव्हा एवढ्या खूप अडचणी की असा आपण माणूस जर जेवायचं बसलं ना तर एका हाताने मासे हाणावं लागायचे, एवढी घाण दुर्गंध येत होती. तरी सुद्धा अशा परिस्थितीत सुद्धा आम्ही दिवस काढलेले आहेत तिथे. आणि शिवाजीनगर सिग्नल पासून इकडे जरी येऊन घ्यायचं म्हणलं ना गाडी घेऊन, एवढं टेन्शन असायचं ना. पण डोक्यावर बर्फाचा खडा ठेवून चालावं लागायचं इथपर्यंत. अशा परिस्थितीत आम्ही दिवस काढलेले आहे तिथे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. माझा खास मित्र आहे बरं का, शकील. हॅलो शकील भाई, कोकणी डायलॉग झालाच पाहिजे आज शेवटचा. उभ्या जमा झालेले माझे मित्र आणि वरिष्ठ अधिकारी सर्वांना माझा नमस्कार. मी तो वकीलपासून आहे आणि हा तसंच आहे. काय माझ्यामध्ये बदलाव नाही. बिफोर पळायचं काय बोललं सगळं वैतागले माझ्यावर, बोलतो तरी माझ्यावर काय फरक पडला नाही. काय तसंच आहे. वरच्या मला असंच होतं आणि शेवट मला असं करायचं. हे 2 शब्द बोलून माझे भाषण संपलं. धन्यवाद धन्यवाद मित्रा. त्यानंतर भरत आजटराव. उभं राहायचं. 2 मिनिट. भरत आजटराव, मी आता सर्वांकडे आभार आहे. तुम्ही ते सगळेजण जमला कार्यक्रम सगळे आपल्याला सांगायचं म्हणजे शिवाजीनगर डेपोला काम करायचं म्हणजे कसरतीचं काम आहे करा. आणि शिवाजीनगर डेपो शिवाजीनगर सिग्नलपर्यंत जाऊ खरं नाही, डोक्यावर टेन्शन जास्त येतं. एवढं नाही रिक्षा गाड्या टॅक्स्या सगळे आपले कामगार मित्र आपले आधीश्वर सगळ्यांनी समजून घेतले. सगळ्यांनी समजून घेतले. अडचण साहेबांना सांगितलं साहेब त्याच्यावर नियोजन करायचे व्यवस्थित. त्यावर सगळ्यांचे धन्यवाद. सगळ्यांना सांभाळून घेतलं, आमचे विचार ऐकले. आम्हाला नाही कुठल्याही अडचणीत तर साहेबांनी गायकवाड साहेब आम्हाला मदत केलेली आहे.
त्यांचा मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद राजेंद्रराव. त्यानंतर आमचे सहकारी शांत स्वभावाचे लक्ष्मण कुंभवडे त्यांना मी विनंती करतो की 2 शब्द मार्गदर्शन करा. मी ज्येष्ठ लक्ष्मण कुंभवडे. मी 33 वर्षांची सेवा या शिवाजीनगर आगारामध्ये केली, पण ती अतिशय प्रामाणिकपणाने केली. जर का होणार एखाद्याजवळ 2 रुपये कमी असतील तरी सुद्धा मी त्याला गाडीतून कधीही खाली उतरवलं नाही. रात्रीच्या 2-2 वाजता जर एखाद्याने रस्त्यावरती हात दाखवला तरीही मी बस चालकाला सांगून गाडी उभी केली. घ्या घ्या घ्या, रात्रीची वेळ आहे, कोणावरही मी अन्याय केलेला नाही आहे. सातत्याने 33 वर्षे मी माझी प्रामाणिकपणे सेवा पूर्ण केलेली आहे. मी कोणावरही अन्याय केला नाही, याचा मला अभिमान वाटतो. एवढं बोलून मी माझी संपत हीच वेळ आहे. धन्यवाद कुंभवडे साहेब. खूप त्यांचा अनुभव सांभाळण्यासारखा आहे. आज अशी सेवा करीत असताना काही प्रसंग येतात. कुणाकडे 1 रुपया, आता हे भाडं वाढ झाल्यापासून 1 रुपये 2 रुपयाचा चणचण भासत आहे. तरी सुद्धा आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की कुणावरती रागवू नका, चिडचिड करू नका, शांतपणे गोड बोलून चिल्लर काढून घ्या आणि 1-2 रुपया कमी पडतात तर असे साहेबांच्या सारखं तुम्ही उतरत नाही हे वाहकाला बऱ्यापैकी माहीत आहे. त्याचबरोबर मी नायगोडे साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार कामगार मित्रांनो, तुम्ही आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आज मी BST 1991 साली लागलो. मी धारावीला 15 वर्ष सर्व्हिस केली. पुन्हा मी 18 वर्ष या शिवाजीनगरमध्ये काम करत असताना कधी झुकून काम केलं नाही. तडपदार हसून खेळून मी आजपर्यंत काम केलं. ते हसून खेळून कधी नमून काम केलं नाही, नाराजीत कधी काम केलं नाही. आज सकाळी म्हणजे एखाद्या जवान पोराकडे टोनटोन गुण्या मारत आल्यागत मी कामावरती येत असतो. आणि अजून सुद्धा मला असं वाटतं की माझी रिटायरची वेळ आलेलीच नाहीये. मी अजून त्याच जोशात आहे आणि ह्या जोशातून मी रिटायर होत आहे. तरी तुमचे असेच आशीर्वाद माझ्या पाठीवर आहोत. एवढेच बोलून धन्यवाद नायगोडे साहेब. असा जोश माझ्या उर्वरित कर्मचाऱ्यांना लाभला पाहिजे, हाच संदेश त्यांच्याकडून आपण घ्यायचा आहे. आज सेवानिवृत्त होत आहेत आणि एवढ्या जोशामध्ये आज सेवानिवृत्त झाले तरी कसा दम आहे, आवाज आहे आणि त्याच पद्धतीनं त्यांचं काम आहे हे आपल्या बाकी कर्मचाऱ्यांना तो लाभ घेता आला पाहिजे. त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे, हाच त्यांचा तो संदेश आहे. दत्तात्रय भुगरे साहेब एकदम भारी काम करतो. आजच्या सत्कारासाठी जमलेल्या सर्व मित्रमंडळी, अधिकारी वर्ग आणि बहिणी, आम्हाला आतापर्यंत जेवढे सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भुगरे साहेब. आता शिवाजी महाराजांचा नंबर आला आहे, इकडं तिकडे हात करू नका. क्षीरसागर त्यांचं नाव एक नवीन पाडलेलं आहे. मी शिवाजीनगर डेपोट आल्यापासून डॉक्टर, आणि ते खरं डॉक्टर काम करून चालले जात, ह्याचा मला अभिमान वाटतो. अरे वा वा. तरी शिवाजी महाराज आता मला वाटतं दाढी त्यांची पांढरी आहे पण त्याने आज सफेद केली, काय का नाही केली. तर सगळ्या अधिकाऱ्यांना, सगळ्या कर्मचाऱ्यांना दाढीवर हात फिरवला की सगळा गुन्हा माफ द्या, हे असं शिवाजीनगरमध्ये. तर असे आमचे ज्वाली आणि प्रेमळ, सर्वांना हसवणारे, खेळवणारे असे आमच्यातून सेवानिवृत्त होत आहेत. आता बोलतोय पण खरंच हे सर्वजण उद्यापासून नसल्यामुळे कधी कधी ऊर भरून सुद्धा येतोय. तर शिवाजीला मी विनंती करतो की तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ, तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा. शिवाजीनगर तमाम बेस्ट कामगारांनो, सेवानिवृत्तीसाठी जाण्यासाठी असंच सहकार्य करा आणि तुम्ही सर्वांनी सेवानिवृत्ती हो नम्र विनंती. आणि विशेष गायकवाड साहेबांचा आभार करोनामध्ये मला सहकार्य केल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद.
आज करोनाचा काळ शिवाजी महाराजांनी आठवण करून दिली. आज या शिवाजीनगर आगारामध्ये बाकी आगार सोडून त्या जरा चांगले प्रवासी होते, परंतु या शिवाजीनगर आगारामध्ये बसमधून वर चढतानाच फुकतच येणार वरती. तर मला सांगा, अशा परिस्थितीमध्ये दिवसाला 2-2, 4-4 आमचे सहकारी आमच्यातून निघून जायचे. ही मोठी दहशत आमच्या शिवाजीनगर आगारामध्ये झाली होती. आणि तेव्हा जवळजवळ 1 महिना, तो महिना होता 30 एप्रिल ते मे, म्हणजे पूर्ण 1 महिना कुणी ह्या शिवाजीनगर आगाराकडे फिरकायला सुद्धा मागत नव्हतं. परंतु आमचे बेस्ट कर्मचारी, बस वाहक चालक आपला जीव मुठीत घेऊन आपली सेवा आहे, जनतेला देणारी ही सेवा आपण खंडित होणार नाही याची काळजी घेऊन, आमच्या अधिकाऱ्यांचा मान राखून हा करोनाचा काळ आम्ही कसा खडतरपणे बाजूला करून आज खंबीरपणे हा शिवाजीनगर जिवंत ठेवला, त्याचा हा शिवाजीनगर शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे. धन्यवाद शिवाजी महाराज. या ठिकाणी आमचे सहकारी ऐनवे साहेब जास्त बोलणार नाही, थोडंच बोलणार, पण ती समोरचा माणूस खळखळून हसला पाहिजे अशा शब्दामध्ये त्यांचं वक्तृत्व असतं. तर मी त्यांना विनंती करतो की आपण 2 शब्दाचं मार्गदर्शन करा. सन्माननीय व्यासपीठ जमलेले कामगार आणि त्यांच्या सत्कारपूर्तीच्या कार्यक्रमाला आलेले फॅमिली असतील, सहकुटुंब सहपरिवार. BST मधून काम करत असताना तर आमची भरती 92ला झाली. 92लाच दंगल झाली. 92ला दंगल, 93ला दंगल. त्यानंतर कामामध्ये भरपूर अनुभव आले. 489ची गाडी करत असताना एक साधारण 10-12 वर्षापूर्वी माझ्यापेक्षा वयाने वयस्कर आजी, मी आपला आजी म्हटलं, त्या आजी म्हणायची आजी आहे का, त्याला जावाय नाही अजून, नातू नाही अजून. तर माझा स्वभाव असा आहे, कुणाला आजी म्हणायचं, कुणाला बाबा म्हणायचं. शाळेच्या मुलांना मी काका म्हणायचे आणि लहान मुलींना मावशी म्हणायची. असं करत करत मी 33 वर्ष पूर्ण केले. कामामध्ये भांडण नाही, कधी ऑफिसरचे कटकट नाही, कधी कोर्ट कचेरी नाही, आणि निर्वाण संपूर्ण सर्व्हिस ही निर्विवादपणे, फक्त करोनाचा काळ सोडला तर संपूर्ण काळ हा माझ्यासाठी व्यवस्थित गेला. एक साधारण 12-13 वर्षापूर्वी माझे 350 वर काम करत असताना त्या ठिकाणी 93-507 असले ड्रायव्हर करायचे, त्यांच्या हातून एक ॲक्सिडेंट झाला फेटल. त्यामध्ये सदर व्यक्ती मुलगाच होता, ऑफ झाला, आणि त्या दिवसाचे फार भयंकर माझ्यामध्ये जीवनामध्ये अनुभव करू आला. एवढंच फक्त बरीच प्रसंग माझ्या जीवनामध्ये आला. बाकी सर्व जीवन हे जगत असताना करोनाच्या काळामध्ये मला एक संधी आली, त्याच्यातून पण सावध बस. धन्यवाद ऐनवे साहेब. काय प्रसंग आहेत, काय घटना आहेत, त्या अनावर झाल्या ते आपोआप अंतकरण भरून येतं. घटना पूर्ण त्यांनी अनुभवलेल्या आहेत. तर मी शांत स्वभावाचे माझे सहकारी रोमन साहेब, त्यांना मी विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे तुला पण पोचण्यामागे माझे 2 कारण होते. माझी पत्नी आणि माझी मुलगी. माझी पत्नी 15 वर्ष आजारी असताना सुद्धा बिना डब्याचं कधी पाठवलं नाही, आणि त्याच्यानंतर मुलीनं तो सांभाळला. त्यामुळे मी इथपर्यंत आजपर्यंत पोहोचलो. त्यामुळे त्यांचा आभार मानल्याशिवाय मला एकच होतं. त्याच्यानंतर मला सहकार्य केलेले माझे गायकवाड साहेब, त्यांनी वेळोवेळी मला भरपूर सहकार्य केले, त्यामुळे त्यांचंही आभार मानतो. धन्यवाद. आज खूप महत्वाचा शब्दाचा उल्लेख केला रोमन साहेबांनी की त्यांच्या सौचा त्यांनी या ठिकाणी मनापासून आभार मानले आणि त्यांचं नाव घेतलं. मी पुन्हा एकदा या ठिकाणी हे जे काय आमचे 12 शिलेदार आहेत त्यांच्या सौ या ठिकाणी आलेले आहेत. मी त्या सर्व ताईंना विनंती करीन की आज ह्यांचा सत्कार नाही,
आज तुमचा सत्कार आम्ही या ठिकाणी करणार आहे, म्हणून तुम्हाला या ठिकाणी आम्ही बोलवलेलं आहे. कारण आज 34-35 वर्ष जे तुम्ही काळजी घेतली, त्यांना जे काही जपलं, त्यांच्यावरती लक्ष ठेवलं, त्यांना काय जे खाद्य पुरवलं, जे काय आहार तेव्हा दिला, त्यामुळे ते तंदुरुस्त राहिले आणि शेवटच्या दिवसाला आज ते या ठिकाणी सेवानिवृत्ती होत आहेत. हा मोठा अभिमान आहे. हे सर्व श्रेय सर्व यांच्या सौच आहे. तेव्हा मी पुन्हा एकदा या ठिकाणी आलेल्या सर्व भगिनींचं या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांचा याच्यानंतर आपण सत्कार घेणार आहोत. तर मी या ठिकाणी आमचे निरीक्षक त्यांच्याकडे येतोय. निकम साहेब ते निरीक्षकाचं काम करीत असताना मी त्यांना बऱ्याच वेळा मार्कआउट केलं, परंतु त्यांचं काम एवढं शांतपणे, किती अवघड काम असू द्या, पण ते शांतपणे त्या कामाला सामोरं जायचं आणि आपल्या कामाला सुरुवात करायची. असे आमचे निरीक्षक निकम साहेब, मी त्यांना विनंती करतो की आपलंही मनोगत जोरदार असं व्यक्त करायचं. जमलेल्या सर्व माझे कामगार मित्र व अधिकारी वर्ग, मी माझ्याबद्दल काही सांगत नाही, कामगारबद्दल सांगतो. इथून पुढे आहे ते कामगार त्यांच्याबद्दल कुठलीही ड्युटी हार्ड असेल, 8 तासाच्या वरती ड्युटी नाही आहे. काम करत राहा तुम्ही, तुमच्या रजा शिल्लक ठेवा. आपले अधिकारी पण सर्व सांभाळून घेणारे आहेत, तुम्हाला टाईम ठेवून देतात. तुम्ही मॉर्निंगला काम करू शकता, मॉर्निंगला या, नाईटला यायचं तर नाईटला या. तुम्हाला सर्व कामगार मित्रांना माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही आई तुमची हात करत असेल तर तुम्ही साहेबांशी भेटा, त्यांना सांगा, ते तुमचं काम ऐकून घेणार, तुम्हाला टाईम ठेवून देणार. तुमच्या कामावरती तुम्ही दररोज आला तर तुमच्या रजा शिल्लक राहतात. हा एरिया आहे, संवेदनशील आहे, माहिती आहे, पण तोंडावर जिभेवर साखर, वरती डोक्यावर भर ठेवून तुम्ही काम करा. व्यवस्थित काम केलं तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. तुम्ही रेग्युलर कामावर आला तर तुमच्या रजा शिल्लक राहणार, तुम्हाला ते नंतर उपयोगी पडतात. एवढं सांगून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद निकम साहेब. आजच्या कार्यक्रमातून निकम साहेबांनी एक संदेश दिला आहे. काही बोलणं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे कर्मचाऱ्यांनी. आज त्यांनी एक संदेश दिलाय की नेहमी कामावर या. मित्रांनो, एकच लक्षात घ्या, आपल्या लक्षामध्ये राहिलं पाहिजे की आपण प्रत्येक दिवस हे कामच केलं पाहिजे आणि काम केल्यानंतर बाकीचं उपद्रव. जर तुमच्या देहामध्ये, मनामध्ये जर निश्चय केला की नाही मला काम करायचंय, आळस कंटाळा हा प्रत्येक कर्मचाऱ्याला आहे, प्रत्येक माणसाला आहे. मनुष्य धर्म हा आळशी आहे, परंतु जर का मनामध्ये निश्चय केला तर कुठलीच गोष्ट अवघड नाही. तर तुम्ही पहिल्यांदा काम करा. फक्त काम केल्यानंतर, दिवस भरल्यानंतर बेस्ट उपक्रमाने एवढ्या सुविधा तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या सुविधावरती आज आपण जे काय या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत, सगळे त्यांचं कुटुंब आजपर्यंत ज्यांनी दिवस भरले, म्हणून आज सेवानिवृत्तीला सन्मानाने या ठिकाणी बसलेले आहेत. दिवस भरल्यानंतर पूर्ण महिन्याचा पगार आला, सर्व आपलं व्यवस्थित भागून जातं. परंतु असे दांड्या मात्र आमच्या बरोबर आजपर्यंत भरती झाले आणि त्याला बाहेर जाण्याचे अनेक मार्ग आहेत, त्या अनेक मार्गाने ते बाहेर निघून गेले. परंतु ज्याच्यामध्ये काम करण्याची प्रवृत्ती आहे तो लास्टपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्या रजा आणि त्याला मिळालेल्या सर्व सुविधा कधीच चुकणार नाहीत. हे लक्षात ठेवा आणि नियमित कामावर येणे हा स्वभाव ठेवा. आज जर या शिवाजीनगर आगारामध्ये खांडगे साहेब, गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आज कर्मचाऱ्यांच्या वरती प्रत्येक लक्ष आहे त्यांचं. किती कर्मचारी विदाउट मध्ये आहेत, किती बाहेर जाणार आहेत, ते नेहमी सांगतात की कुठल्याही टाइम मध्ये तुम्ही या काम करा, एवढी सुविधा तुम्हाला कुठल्या डेपोला भेटणार नाही. परंतु कर्मचाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि मनापासून निश्चय करून निकम साहेबांच्या शब्दाला यापुढे यश आलं पाहिजे. असं मी या ठिकाणी जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा निकम साहेबांचा शब्द सक्सेस झाला असा मी या ठिकाणी, तेव्हा या ठिकाणी बोलणाऱ्यापैकी या ठिकाणी सर्व सेवानिवृत्त माझे सहकार्य झालेले आहेत. त्यानंतर साहेब थोडा आपण सत्काराचा कार्यक्रम घेऊया आणि नंतर साहेब आहेत या ठिकाणी. तर आमच्या वेटलीचे डागाचे या ठिकाणी डीएम उपस्थित आहेत, त्यांनी थोडं आम्हाला संबोधित करावं असं मी त्यांना विनंती करतो. नमस्कार मित्र, अध्यक्ष व्यासपीठ, निवृत्तीचे जे शिलेदार आहेत
त्यांचे अनुभव ऐकले. मला वाटतं या अनुभवामधनं खूप उत्साहाने म्हणजे त्यांच्याकडे जे आता उत्साह आहे तर त्यांच्या आयुष्यामध्ये पुढील वाटचालीला असाच उत्साह राहू दे आणि पुढील आयुष्याबद्दल पुढील वाटचालीबद्दल त्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. हो साहेब, शुभेच्छा देऊन ठीक आहे. यानंतर या ठिकाणी आमच्या आगाराचे प्रवर्तक आमचे अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर अण्णाने 2 मिनिटं 2 शब्दामध्ये मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो. महाराष्ट्र राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जय अहिल्या, जय जय जिजाऊ यांना स्मरून आणि आदरणीय व्यासपीठ आणि सर्व सत्कारमूर्ती सर्व सेवा साफल्य सत्कार सोहळा यासाठी आलेले सर्व कर्मचारी आणि बंधू भगिनी व कामगार मित्रवर्ग यांचे मी त्रिवार अभिनंदन. त्याचबरोबर सत्कार या सर्वांचे आभार मानून मी माझे छोटेसे भाषण सांगतो. धन्यवाद. आज आमच्या आगाराला प्रवर्तक म्हणून एकच व्यक्ती शिल्लक आहे आणि एवढी शांतपणे काम करून घेणारी ही व्यक्ती आणि सर्वांचे अण्णा म्हणून संबोधलेले असे आमचे अण्णा. धन्यवाद अण्णा. तर या ठिकाणी सत्कार होतोय. तर ज्यांचं नाव घेईल त्यांच्या सौनी पुढे यायचं आहे आणि त्यांचा या ठिकाणी दोघांचाही जोडीचा त्या ठिकाणी सन्मान होणार आहे. तर या ठिकाणी अमराळे साहेबांच्या सौ त्याला मी विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. तर मी अमराळे साहेबांचा सत्कार सचिन गुंजाला विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा. सचिन फडतरे. बसलेले टाळ्या वाजवायच्या बरं का सर्वांनी जोरदार. कुशम गुल्ला बोलला त्यांनी पुढे यायचं आणि त्यांच्या सर्व विनंती आहे की आपणही सत्कारासाठी पुढे यायचं. आणि आपल्या उत्सव कमिटीचे उपाध्यक्ष सचिन फडतरे त्यांना मी विनंती करतो की मुल्ला साहेबांचा सत्कार करायचा. यानंतर
बबन मारुती ढेकळे. ढेकळे ताई पुढे यायचं. सत्कार मिस करतो. माननीय ढेकळे साहेबांचा सत्कार श्री क्षीरसागर साहेब करत आहे. जोरदार टाळ्या मध्ये टाळ्या. शकील जोंबळकर त्यांच्या सौ पुढे यायचंय त्यांनी. तुकाराम गुंजाळाला मी विनंती करतो. सचिन तुकाराम गुंजाळाला विनंती करतो की शकील जोंबळकरचा सत्कार करायचा. जोरदार टाळ्यामध्ये स्वागत आवाज होते. भरत अजयराव या बाई. या ठिकाणी आमचे सहकारी कचरे साहेब उपस्थित झालेले आहेत. बॉम्बे सेंटरवरून या ठिकाणी आले. तर त्यांना विनंती करतो की अजयराव साहेबांचा त्यांनी सत्कार करायचा आहे. कचरे साहेब टाळ्यामध्ये कमी करू नका. बसल्यामध्ये टाळ्यावरती जा. उगरे साहेब या बाई. उगरे साहेबांच्या सौना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आहे. लक्ष्मण कुंभवडे. सुरेश फडकरला विनंती करतो की आपण कुंभवडे साहेबांचा सत्कार करायचा. आमचे शो होतात का शो मध्ये पण डान्स तेव्हा त्या ठिकाणी जे काय बाहेरून पाहुणे आलेले आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी सत्कारासाठी वेळ दिला जाईल. संभाजी कुंभवडे या ठिकाणी दिनकर रेटरेकर हे आज त्यांच्या सत्कारासाठी गावावरून या ठिकाणी आलेले आहेत. धन्यवाद साहेब. या ठिकाणी कुंभवडे साहेबांचा सत्कार होतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्या झाल्या तरच सत्कार होण्यासारखं आहे. नंतर बाकीच्या पाहुण्यांना संध्यानंतर सगळ्यांना यानंतर मी गायगुडे साहेबांना विनंती करतो की आपण वैयक्तिक सत्कार नंतर करा. वैयक्तिक सत्कार नंतर करा. वैयक्तिक सत्कार नंतर होणार. गायगुडे साहेबांचा सत्कार धुमाळ साहेबांना विनंती करतो की आपण त्याचा सत्कार करावा. गायगुडे साहेबांचा सत्कार मान्य धुमाळ साहेब करत आहेत. जोरदार टाळ्या होऊ द्या. घुगरे साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतोय. माने त्यांच्या समोर मी विनंती करतो की आपण पुढे यायचं. माने माने तर सुहास पळण्याला मी विनंती करतो की आपण घुगरे साहेबांचा सत्कार करायचा आहे. तिथंच थांब, मामाच्या इथंच थांब.
जालिंदर राजाराम आयनवे आणि ताईंना मी विनंती करतो की आपण पुढे यायचा. यांचा सत्कार शेपीला मी विनंती करतो की आपण आयनवे साहेबांचा सत्कार करायचा. हो ताई, पापाला दाखवायला, पापाला पापा पापा बरं इच्छा शिवाजी खपार यांच्या सौ यांना मी विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आणि त्यांचे चिरंजीव शिवाजी खपारचे चिरंजीव त्यांनी सुद्धा पुढे यायचं आहे. कुमारला मी विनंती करतो की शिवाजी खपारचा सत्कार करायचा आहे. कुमार कदम. साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा सत्कार होतोय. टाळ्या कमी पडू देऊ नका, टाळ्या जोरात झाल्या पाहिजे. धनंजय रोमन आणि त्यांच्या सौ यांना मी विनंती करतो की आपण सत्कारासाठी पुढे यायचं आहे. आणि हरी गाडगे यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. हरी गाडगे. निकम साहेबांना विनंती करतो आणि निकम साहेबांच्या सौना विनंती करतो की आपण सत्कारासाठी पुढे यायचं आहे. निलेश जांभळे जाधव निलेश जाधवला विनंती करतो की निकम साहेबांचा सत्कार करायला. माडिक यांनी पुढे यावं. आमराळे साहेब तुम्ही पुढे या आणि तुमचा सत्कार घेणार आहे. एक मिनिट फक्त पुढे या. बेस्ट ग्रुप शिवाजीनगर आगार त्यांच्या वतीने अमरावतीचा सत्कार होतो. यानंतर आपल्या कार्यक्रमाला वेळात वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झाले आपल्या आगाराचे कुंभवडे साहेबांचा सत्कार होतोय. दिलावर आणि हरिओम यांच्या वतीनं कुंभवडे साहेबांचा सत्कार होतोय. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष
आज या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले आपले वरिष्ठ वाहतूक अधिकारी गायकवाड साहेब यांचा सत्कार मी उत्सव कमिटीचे अध्यक्ष शरद नाळगे यांना विनंती करतो की आपण गायकवाड साहेबांचा सत्कार करायचा. आगार अधिकारी खाडगे साहेब हे या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झाल्याबद्दल त्यांचा या ठिकाणी उत्सव कमिटीच्या वतीनं सत्कार होतो. तर त्यांनी शिवराव हनुमंत केंद्र यांना मी विनंती करतो की खाडगे साहेबांचा सत्कार करायचा. या ठिकाणी बीव्हीजीचे कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय. तुम्ही विनंती करतो आमले साहेबांना की त्यांचा सत्कार करावा. आमच्या आगाराच्या ओये मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. ममता मॅडम त्यांचा सत्कार या ठिकाणी बनकरांना विनंती करतो की ममता मॅडमचा सत्कार करा. त्याचबरोबर या ठिकाणी मंगल मॅडम उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार होतोय. तर त्यांनी सत्कार स्वीकारावा. मंगल मॅडम, दीपक मान्यांना मी विनंती करतो की मंगल मॅडमचा सत्कार करायचा. या पुढे लवकर. अनिकेत देशमुख बोलायचे. अनिकेत देशमुख या पुढे लवकर. सुजिता मॅडम यांचा या ठिकाणी सत्कार होतो. गोरफडे यांना मी विनंती करतो की सुजिता मॅडमचा सत्कार करायचा. अनिता मॅडम या पुढे. पाटील साहेबांना विनंती करतो अनिता मॅडमचा सत्कार करायचा. यानंतर या ठिकाणी आमचे सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेले सेवानिवृत्त कर्मचारी माझे मित्र अजित मोहिते साहेबांना मी विनंती करतो की आपण पुढे यायचं. तुमचाही सत्कार या ठिकाणी होत आहे. अजित मोहिते साहेबांचा सत्कार संतोष कांबळेला मी विनंती करतो की अजित मोहितेचा सत्कार करायचा. या ठिकाणी सेवानिवृत्त कर्मचारी आमचे सहकारी सुरेश चव्हाण यांना विनंती करतो की आपण पुढे येत आहे. सुनील ओहळ, तुकाराम गुंजाल यांना विनंती करतो सुरेश चव्हाणचा सत्कार करायचा. यानंतर निरंजन जाधव
पुष्कळ बांधव बाळासाहेब भोसले जनार्दन गुरव धर्मेंद्र सर्व मित्रांनी पुढे येत आहे. गुरव साहेब बांधल पुढे या. गुरव साहेब पुढे या. गुरव साहेब सर्व सेवानिवृत्त मित्र या ठिकाणी आलेले आहेत. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल सर्वांनी पुढे यायचं आणि आपला मान सन्मान घ्यायचा आहे. रोकडे महाडिक माडिक साहेब पुढे या. माडिक गोसाई साहेब अनिकेत आणि हिरे यांना विनंती करतो आपण पुढे यायचं ताबडतोब. आपल्याला या ठिकाणी मनोरंजन केलं ते प्रदीप धोत्रे. त्याला मी विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे. प्रदीप धोत्रे दादा पास करा. हे बाकीचं आपण नंतर बघूया कार्यक्रमानंतर.